नमस्कार. कधी विचार केलाय का की काही वाक्य एकदम साधी वाटतात आणि काही वाक्यांमध्ये एक वेगळीच मजा, एक वेगळीच खोली असते? तर या मागे अनेकदा पॉवर वर्ड्स असतात आणि आज आपण ह्याच पॉवर वर्ड्सबद्दल म्हणजेच क्रियाविशेषणांबद्दल बोलणार आहोत. पाहूया आपल्या वाक्यांना एक नवा जिवंतपणा कसा देता येईल. चला एक साधं वाक्य घेऊया. द डॉग रॅन म्हणजे कुत्रा धावला. आता यात आपल्याला माहिती तर मिळतीये, पण ती अगदीच बेसिक आहे नाही का? म्हणजे यात कुठली भावना नाही, काही विशेष तपशील नाही, एकदम सपाट वाक्य वाटतंय. मग प्रश्न येतो की या साध्यासुध्या वाक्याला आपण अजून इंटरेस्टिंग आणि नेमकं कसं बनवू शकतो, म्हणजे यात अजून रंग कसे भरता येतील. हे बघा, फक्त एक शब्द आपण जोडला, हॅपीली. द डॉग रॅन हॅपीली. कुत्रा आनंदाने धावला. आता बघा, वाक्यात लगेच एक भावना आली. या हॅपीली शब्दामुळे आपल्याला कसे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता आपल्याला कळतंय की तो कुत्रा खुश होता. बरं, यात अजून एक शब्द टाकूया, आउटसाइड. म्हणजे द डॉग रॅन हॅपीली आउटसाइड. आता आपल्याला फक्त तो कसा धावला हे नाही, तर कुठे धावला हेही कळतंय. तो बाहेर धावत होता. बघा, वाक्याला अजून क्लिअरिटी आली. आणि थांबा, अजून एक शब्द आहे, यस्टरडे, म्हणजे काल. आता पूर्ण वाक्य आहे का? द डॉग रॅन हॅपीली आउटसाइड यस्टरडे. कुत्रा काल आनंदाने बाहेर धावला. आता बघा, आपल्या डोळ्यासमोर एक पूर्ण चित्र उभं राहिलंय ना, नाही का? क्रिया कशी झाली, कुठे झाली आणि केव्हा झाली, सगळं स्पष्ट आहे. आणि हीच तर आहे क्रियाविशेषणांची ताकद. चला तर मग या विषयात आपण आता जरा खोलवर जाऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी क्रियाविशेषण म्हणजे नेमकं काय, ते वाक्यात ओळखायचं कसं, त्याचे महत्त्वाचे प्रकार कोणते आहेत, एकाच वाक्यात अनेक क्रियाविशेषणं आली तर त्यांचा क्रम कसा लावायचा, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, यात होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळायच्या, हे सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. क्रियाविशेषण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे आणि वाक्यात त्याचं नेमकं काम काय असतं, चला समजून घेऊया. तर बघा, क्रियाविशेषण किंवा ॲडवर्ब म्हणजे असा शब्द जो वाक्यातल्या क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा गंमत म्हणजे दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दलच अधिक माहिती देतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणतीही क्रिया कशी, केव्हा, कुठे आणि किती प्रमाणात घडली हे सांगण्याचं महत्त्वाचं काम क्रियाविशेषण करतं. आणि हे क्रियाविशेषण 4 वेगवेगळ्या भूमिका साकारू शकतं. पहिलं म्हणजे ते क्रियापदाला मॉडिफाय करतं, जसं की शी रन्स क्विकली, ती धावते पण कशी, तर क्विकली म्हणजे वेगाने. दुसरं, ते विशेषणाची ताकद वाढवतं, जसं द मूव्ही वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, चित्रपट इंटरेस्टिंग होता पण किती, तर व्हेरी इंटरेस्टिंग. तिसरं, ते दुसऱ्या क्रियाविशेषणाचीच तीव्रता सांगतं, जसं ही स्पीक्स क्वाईट सॉफ्टली, तो हळू बोलतो पण किती हळू, तर क्वाईट म्हणजे बऱ्यापैकी हळू. आणि चौथं, कधीकधी तर ते संपूर्ण वाक्याचाच अर्थ बदलू शकतं, जसं फॉर्च्युनेटली वी अराइव्हड ऑन टाईम, म्हणजे सुदैवाने आम्ही वेळेवर पोचलो. आता प्रश्न असा आहे की वाक्यातलं क्रियाविशेषण ओळखायचं कसं. तर यासाठी एक खूप सोपी आणि कॉमन ट्रिक आहे. चला बघूया. सगळ्यात कॉमन क्रियाविशेषणं तयार होतात ती विशेषणांना ली हा प्रत्यय लावून. इथे बघा, क्विकचं होतं क्विकली, हॅपीचं हॅपीली, स्लोचं स्लोली. हा खरं तर क्रियाविशेषण ओळखण्याचा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. नेहमीच असं होत नाही. म्हणजे प्रत्येक क्रियाविशेषणाच्या शेवटी ली असेलच असं काही नाही. हा नियम सगळीकडे लागू होत नाही. उदाहरणार्थ, हे शब्द बघा, फास्ट, हार्ड, वेल, लेट, अर्ली, ही सगळी क्रियाविशेषणच आहेत, पण यांच्या शेवटी ली नाहीये. त्यामुळे फक्त ली दिसलं तरच ते क्रियाविशेषण आहे या गैरसमजात राहू नका. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. वेगवेगळी क्रियाविशेषणं ही वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. आपण आता सगळ्यात जास्त वापरले जाणारे 5 मुख्य प्रकार पाहणार आहोत, जे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. तर हे आहेत ते 5 मुख्य प्रश्न आणि त्यांचे प्रकार. पहिला, क्रिया कशी झाली, याचं उत्तर देतं ॲडवर्ब ऑफ मॅनर, जसं शी सिंग्स ब्युटिफुली. दुसरं, क्रिया केव्हा झाली, याचं उत्तर देतं ॲडवर्ब ऑफ टाईम, जसं आय विल कॉल यू टुमॉरो. तिसरं, क्रिया कुठे झाली, यासाठी आहे ॲडवर्ब ऑफ प्लेस, उदाहरणार्थ द डॉग रॅन आउटसाइड. चौथं, क्रिया किती वेळा होते, यासाठी वापरतो ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, जसं शी समटाईम्स ईट्स पिझ्झा. आणि पाचवं, क्रिया किती प्रमाणात झाली, याचं उत्तर देतं ॲडवर्ब ऑफ डिग्री, जसं द वॉटर इज व्हेरी हॉट.
आता ह्या फ्रिक्वेन्सी ॲडवर्ब्सकडे जरा खास लक्ष देऊया. हे खूप उपयोगी पडतात. बघा, ऑलवेज म्हणजे नेहमी 100%, तर नेव्हर म्हणजे कधीच नाही 0%. आणि दरम्यान युजली, ऑफन, समटाईम्स सारखे शब्द येतात, जे क्रियेची वारंवारता दाखवतात. ह्या तक्त्यामुळे युजली आणि समटाईम्समधला जो छोटासा फरक आहे ना, तो लगेच लक्षात येतो. बरं, आता एक खूप महत्वाचा नियम. समजा एकाच वाक्यात आपल्याला एकापेक्षा जास्त क्रियाविशेषणं वापरायची असतील तर काय? ती कशी वापरून चालतील का? नाही, त्यांचा एक ठरलेला विशिष्ट क्रम असतो. आणि हा नियम अगदी सोपा आहे, लक्षात ठेवायलाही. याला आपण MPT रूल म्हणू शकतो. म्हणजे आधी मॅनर म्हणजे रीत, मग प्लेस म्हणजे स्थळ आणि शेवटी टाईम म्हणजे वेळ. सोप्या भाषेत सांगायचं तर आधी क्रिया कशी झाली ते सांगा, मग कुठे झाली ते सांगा आणि सगळ्यात शेवटी केव्हा झाली ते सांगा. हे वाक्य बघा, म्हणजे लगेच कळेल. शी सॅंग ब्युटिफुली ऑन द स्टेज येस्टरडे. इथे बघा, तिने ब्युटिफुली कसं गायलं, मग ऑन द स्टेज कुठे गायलं आणि शेवटी येस्टरडे केव्हा गायलं. अगदी परफेक्ट MPT क्रम आहे. चला, आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपण काही अशा सामान्य चुकांबद्दल बोलूया ज्या अनेक जण क्रियाविशेषणं वापरताना करतात आणि त्या चुका कशा टाळायच्या हेही पाहूया. ही चूक तर खूपच कॉमन आहे. क्रियापदासोबत विशेषण वापरणं. ही रन्स क्विक असं म्हणणं चुकीचं आहे, कारण रन्स हे क्रियापद आहे आणि क्रिया कशी घडते हे सांगण्यासाठी क्रियाविशेषण लागतं. म्हणून ही रन्स क्विकली हे बरोबर वाक्य आहे. आणि ही दुसरी एक मोठी चूक, गुड आणि वेलमधला गोंधळ. शी सिंग्स गुड असं अनेकदा ऐकायला मिळतं, पण ते व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. गुड हे विशेषण आहे आणि वेल हे क्रियाविशेषण आहे. ती कशी गाते हे सांगण्यासाठी आपल्याला क्रियाविशेषण हवं. म्हणून शी सिंग्स वेल हेच बरोबर आहे. आता हे बघा, हार्ड आणि हार्डली हे दिसायला सारखे वाटले तरी त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. ही वर्क्स हार्ड म्हणजे तो खूप मेहनत करतो, पण ही हार्डली वर्क्स याचा अर्थ होतो की तो जवळपास कामच करत नाही. म्हणजे एका LY मुळे वाक्याचा अर्थ पूर्णपणे उलटा होतो. त्यामुळे इथे खूप काळजी घ्यायला हवी. तर आता हे स्पष्ट झालं असेल की क्रियाविशेषणं म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती आपल्या वाक्यांमध्ये रंग, भावना आणि अचूकता आणणारी शक्तिशाली साधनं आहेत. मग आता हे सगळं समजल्यावर कोणतं वाक्य आहे जे आपण या पॉवर वर्डचा वापर करून अधिक प्रभावी बनवणार आहोत? नक्की विचार करा.